वर्ष आपण पाहिला टेनिस क्रिकेट जगतामध्ये, आणि आज मात्र पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी करण्यासाठी मात्र हा संघ सज्ज झाला आहे. त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया या लढतीसाठी. चला लवकरात लवकर आपल्या स्क्वॉडमध्ये जॉईन व्हा आणि सामना सुरू करा. शेवटचा दिवस आहे आणि आज सेमीफायनल मेगा फायनलच्या लढती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे प्लीज थोडंसं कोऑपरेट करा आणि सहकार्य करत मात्र सामना सुरू करा. अक्रूल पाटील यांनाही आपण पाहताय या संघाच्या स्क्वॉडमध्ये. तर डावाला सुरुवात होईल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय त्या ठिकाणी अजनबी स्पोर्ट्स ओवळे या टीमला. प्रमोद घरत यांच्या संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. ओवळे संघातील अनुभवी खेळाडू पण पाहत आहे. स्वतः प्रमोदजी घरत, सतीशदा म्हात्रे यांना पण पाहता, विद्याधर म्हात्रे, विशाल गायकवाड आणि सर्व यंगस्टर या टीमच्या खेम्यामध्ये आपण पाहता. येलो आर्मी ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेला हा संघ. जरा लवकरात लवकर आता शॉर्ट टीम मीटिंग सामना सुरू करायचा आहे. विंदने संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण. चला सामना सुरू करायचा आपण. सामन्याला सुरुवात होईल आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटील हा खेळाडू, अष्टपैलू खरं तर खेळाडू, विंदने संघाचा उरण तालुक्यातील आणखीन एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आकाश पाटील या पहिल्या षटकामध्ये आलाय. आणि समोर डाव्या हाताचा विशाल गायकवाड उर्फ पावा. विशाल गायकवाड याला आपण पाहता. ऋषिकेश पाटील त्याच्या बरोबरीने नॉनस्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. यस, गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर. यावेळेला हॅमर केला बॉल, ऑन द राईस फटका होता. फटका प्रॉपर होता, मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय. सीमा पार षटकार. करता दे धक्का घे चक्का, कॉन्फिडन्स करता मिळणारा हा फटका होता विशालसाठी. कॉन्फिडन्स मिळवून देणारा हा फटका होता. आणि याही वेळेला लॉफ केल्या बॉलला उंच गेला, अंतर कापेल का तर नाही आहे. झेलकर क्षेत्ररक्षक गीतेश आले डाऊन द बॉल. झेल टिपत असताना मात्र लगेच प्रत्युत्तर आकाशने दिलंय. खेळाडू बाद झालाय. ज्याने षटकार मारला तो मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. विशाल गायकवाड. खरं तर आशिष म्हात्रे हा नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. वारंवार आपण पाहिलं प्रत्येक वेळी सलामीवीर आणि आघाडीला प्रमोद घरत यांना खेळताना पाहतो. आज त्यांनी आपल्या यंगस्टरना प्रमोट केलं टॉप ऑर्डरला. या दरम्यान सन्माननीय गजाननदा पाटील खरं तर आमचे बंधुतुल्य मित्र दादांना विनंती असताना पण या मंचकावरती आपलं स्वागत या स्पर्धे निमित्ताने. आणि प्रखर शिवभक्त म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं वेलकम स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. यावेळेला फिरून मारला बॉलला नटरंग स्टाईलने. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. चार धावा आल्या आणि संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहू शकाल. यावेळेला एज अँड टेकन गॉट बिहाइंड द विकेट. प्रत्येक खेळाडू, विशालने षटकार मारला तो झेलबाद झाला
आशिषने षटका चौकार मारला, तोही झेलबाद पुढच्या बॉलमध्ये झाला. त्यामुळे प्रत्युत्तर देताना आपण पाहिलं आकाश पाटीलला. वन मोर विकेट डाऊन, दुसरा धक्का बसेल 10 या धावसंख्येवरती टीम ओवळेला. खरं तर ओळे संघाची रन मशीन किंबहुना रायगड टेनिस क्रिकेटमधला सर्वाधिक अनुभवी खेळाडू, प्रचंड प्रतिभावंत असा हा खेळाडू प्रमोद घरत मैदानाकडे दाखल झालाय, ज्याच्या नावानं त्या संघाला ओळख मिळाली. यावेळेला इनसाइड आउट खेळत असताना बॉल आणि बॅटचा संपर्क नीटसा जुळलेला नाही आहे, परंतु चांगला प्रयत्न होता. सूरज आय थिंक होते त्या ठिकाणी. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न होता. रनिंग कॅच एफर्ट्स चांगले होते. जीवनदान मिळालं प्रमोद घरत या फलंदाजाला. 2 धावा मिळतील या ठिकाणी अजनबी स्पोर्ट्स ओवळे या संघाला. 12 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. 2 खेळाडू बाद 12. बघा किती प्रवाहाने एकत्र अतिशय वेगाने हवा मात्र मैदानावरती वाहत असताना आपण पाहत आहे. आणि जर का याच प्रवाहाच्या दिशेने जर फटकेबाजी झाली तर नक्कीच चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. आणि आजच्या दिवसामध्ये 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 85 धावांची मोठी इनिंग साकारली होती देसाई संघाने. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना मोहा कोलीवाडा संघाच्या अगेन्स्ट पहिला बॉल षटकार, त्यानंतर विकेट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल विकेट, 5वा बॉल 2 धावा, 6वा बॉल विकेट. ही खरं तर हा योगायोग राहिला या ओव्हरचा. ओव्हर हॅट्रिक पूर्ण करता असताना आपण आकाशला पाहिलं. आणि तिसरा खेळाडू बाद झाला ओवळे संघाचा प्रमोद घरत. बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांचा खरं तर इशारा कायम शेवटचा राहील. प्लीज आपण थोडं सहकार्य करा. विंदने संघ आपण टाईम अलर्ट केला आपल्याला. बरोबर 20 मिनिटांमध्ये एक सत्र तुम्हाला समाप्त करायचं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 खेळाडू बाद 12 अशी धावसंख्या धाव फलकावरती. काल फुंड्याच्या स्पर्धेमध्ये विंदने संघ सुपर 3 ला गेला आणि आज टाकीगावमध्ये की चांगली कामगिरी या संघाकडून पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर झालाय प्रणय थळी. प्रणय थळी हा खेळाडू या षटकामध्ये त्याला आपण पाहताय. प्रणय नवाळे, माफी असावी, प्रणय नवाले हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फक्त दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट. ऋषिकेशने बॉलला वेगाचा चांगला वापर करताना आपण पाहिला, फक्त दिशा दिली, लेग लान्स केला बॉलला, मागे चाललाय फाईन लेग क्षेत्राकडे. 4 धावा चौकार. संघाचे लिजंड क्रिकेटर समाधान पाटील प्रोफेसर यांचं आगमन आणि बळीराम नवाले, वसंत नवाले यांना देखील आपण पाहता. या बॉल डाऊन द ग्राउंड, बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला फटका होता, वेगवान स्ट्रोक. 4 धावा लगातार. दुसरा चौकार तो ऋषिकेशच्या माध्यमातून अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीमला. पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांचा बोलबाला राहिला. त्यामधला हा यंगस्टर खेळाडू बॅकफुट आले, स्लॅश केला बॉलला, क्या बात आहे, टेक्निकली परफेक्ट. लगातार तिसरा चौकार होतोय ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधून टीम ओवळे संघासाठी. 4 धावा. चौकार इथे पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग, बॅकफुटला आले, जागा बनवली. पहिला बॉल त्याने फाईन लेग क्षेत्राकडे मारला, त्यानंतर बॉल बॅक ड्राईव्ह आणि तिसरा फटका आपण पाहिला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंटला फटका पाहायला मिळाला. स्लॅश केलं, चांगलं टायमिंग ऋषिकेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. 3 सलग चौकार, 24 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. 24. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेगवान हा चेंडू होता
आणि इथे आपण पाहिला यॉर्करवरती कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर नव्हता. इनसाइड आउट बॉल त्या ठिकाणी खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाज प्रणय नवाले यांच्या माध्यमातून इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईट बॉल कॉल. चला निर्णय काय असेल बघा. बेस खाली पडली त्यामुळे खेळाडू त्रिफळाशीत झालाय, हे पंचांच्या निदर्शनात आलं आणि फलंदाज बाद होतोय. ऋषिकेश पाटील. मोठा धक्का बसेल बॅटिंग करताना अजनबी स्पोर्ट्स ओले टीमला.
सेकंड ओव्हर कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना ओवळे संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 29 लॉस ऑफ 4 विकेट. विद्याधर मात्र न्यू बॅटर मैदानाकडे, त्याच्याबरोबरीने यंगस्टर आदेश मुंगाजी हा खेळाडू. विद्याधर म्हात्रे आणि आदेश मुंगाजी हे 2 खेळाडू विकेटवरती आहेत. मधल्या फळीतले खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय सुजल हा खेळाडू या षटकामध्ये. सुजल यावेळेस आपण पाहता या षटकामध्ये आला. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीने 29 आल्या. आता अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि सुजल हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर आला. थोडं स्पीडअप करा प्लीज. लक्ष असू द्या टीम विंदने. आणि ओळे संघाला विनंती असेल जेव्हा खेळाडू बाद होईल तेव्हा झटपट नौका खेळाडू आपण डगआउट्समध्ये रेडी ठेवा आणि आयोजकांचा वेळ वाचवा. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन तुम्ही पाहताय याकरता TM ट्रॉफीमध्ये. यावेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला डेड घोषित केलं. मृत चेंडू पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुजलला या षटकामध्ये 29 धावा, 4 खेळाडू बाद. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाच्या माध्यमातून यावेळेला आपण पाहिला डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी वाईड घोषित केला, त्यामुळे 30 धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 1 रनने मात्र संघ थोडा पुढे सरकलाय. 30 धावा धावफलकावरती. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. याच मैदानात 4 षटकामध्ये 85 धावांची स्फोटक इनिंग मी मगाशी उल्लेख केला देसाई संघाने केली. त्यामुळे इथे देखील तुम्हाला एक मोठं टोटल उभा राहावं लागेल. यॉर्करचा प्रयत्न होता, डावी यष्टी मिस झाली आणि त्यानंतर आपण पाहिला वाईड कॉल. वन्स अगेन वन मोर अनदर वन वाईड बॉल. येस, टाईम अलर्ट केलाय पंचांनी पुन्हा एकदा विंदने संघाला. वाईल्ड कार्ड एंट्री या टीमला मिळाली. काल पुंड्याच्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये हा संघ पोहोचलाय. टाकीगावच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. इथे हाफ ट्रॅकर बॉल, मध्यम गतीचा गोलंदाज आहे परंतु बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहताय आदेश मुंगाजी, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौका फलंदाज, यंग टॅलेंट आदेश मुंगाजी, त्याला आपण पाहताय. स्ट्राईक एंडवरती दबाव पूर्णपणे आदेशवरती होतं. यावेळी स्टॅपिंग क्रिकेट असं वाटलं तर शॉर्ट ऑन पूलचा एखादा मोठा फटका येईल, परंतु सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना या ठिकाणी खेळाडू झाला रन आउट. 1 मोर विकेट डाऊन. सांघिक यश मिळालं या ठिकाणी मरुवाई विंदने संघाला. खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी आदेश मुंगाजी. विकेट मिळाला. खरं तर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या विंदने संघाला नौका खेळाडू मनोज दापोलकर चाललाय इन ॲट नंबर
8 8व्या क्रमांकावरती 6 खेळाडू बाद झाले. दुपारनंतर मात्र आता धावांचा ओघ थोडा कमी झालाय. थोडंसं आपण पाहिलं शांत संयमी क्रिकेट ओळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मागच्या सामन्यामध्ये देखील थोडं आपण जर पाहिलं 45च्या आसपास स्कोर कार्ड असताना सावरकर संघाने धावा चेस केल्या. चेतन गर्दने चांगली फलंदाजी केली, परंतु यातून जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला सावरकर संघासोबत 2 हात करताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना देखील फार महत्त्वाचा. नॉकआउट तर आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा जर पाहिल्या तर नॉकआउट जिंकला तर तुमचं अस्तित्व कायम राहील आणि जर पराभूत झालं तर तुम्हाला स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. शफल होऊन खेळाचा प्रयत्न होता. बॅकअप द हँड डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. विकेट किपर आकाश हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल या ठिकाणी खर्च करत असताना सुजल हा गोलंदाज. कमालीचा कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 12, सेकंड ओव्हरमध्ये 17. या ओव्हरमध्ये आता मात्र पूर्णपणे धावसंख्या रोखली. बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, अप्पर कटचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे आला हा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पहिल्या तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती आल्या 6 गडी बाद 36. तर आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा, अंतिम दिवस, आणि या अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल फायनलची लढत एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे. त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. 36 धावा. आता स्ट्राईक एंडला आलाय विद्याधर म्हात्रे. हा खेळाडू मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय अक्रुल पाटील. अक्रुल पाटील यांना आपण पाहताय या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. निर्णायक षटक असेल. यंग टॅलेंट विंदने संघाचा डाव्या हाताचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना डेथ ओव्हरमध्ये त्याच्याकडून मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील मोरवाई विंदने या संघाला. स्विचिटचा प्रयत्न होता. सुरुवातीच्या बॉलवरती अटेम्प्टेड यॉर्कर पाहायला मिळाला आणि इथे रन आउटची संधी. यस, हा निर्णय मात्र पंचाने सोपवलाय. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू त्या ठिकाणी पोहोचलेला आहे की नाही पाहायचा आहे आणि हे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. रिप्ले टेलिकास्टमध्ये DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. खरं तर हे चॅनल टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिला सध्या चांगलं योगदान देत असताना उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. विद्याधरने कदा स्ट्राईक रोटेट केली आहे, परंतु मनोज पॉपिंग क्रीजपर्यंत पूर्णपणे पोहोचलेला आहे की नाही हे पाहायचं आपल्याला. अगदी महत्त्वाचा निर्णय. मंचावरती आपण पाहता या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना PSI पंडित पाटील सर आणि त्याचबरोबरने शेलगर गावचे उद्योजक प्रवीणदादा भगत यांचं आपण करूया वेलकम स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नॉट आउट. 1 रन कंप्लीट. 37. एक रन या ठिकाणी महत्वाचे आहे या खरं तर स्पर्धेमध्ये. 1 रन मात्र मिळेल बॅटिंग करताना अजनबी स्पोर्ट्स ओवळे या संघाला आणि संघ जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी 6 गडी बाद 37 या धावसंख्येवरती. 37 लॉस ऑफ 6 विकेट. वेगवान बॉल होता. लो फुल टॉस ऑन साईडला खेळून काढला. मिड विकेट मधला फिल्डर भरपूर वेगाने पुढे आलाय. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान फेकी चांगली अनिकेतला आपण पाहताय त्या ठिकाणी चांगली फेकी करत असताना आणखीन एक सिंगल. स्लॉग ओव्हर म्हटलं की आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो हाणामारीचं षटक आहे आणि या षटकावर तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये विकास पाटीलने काय कमालीची फलंदाजी केली देसाई संघासाठी. 29 धावा करून काढल्या होत्या एका ओव्हरमध्ये. यॉर्कर लेनचा बॉल ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका आलाय. सिंगल पूर्ण केली आहे. रिस्क घेतली आहे. सेकंडचा कॉल आणि हा कॉल मात्र आता महागडा ठरेल अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीमला. जवळजवळ 7व्या क्रमांकाचा खेळाडू बाद होईल. मनोज दापोलकर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज मैदानाकडे चाललाय. नॉस्टॅकिंग एंड वरती 38 वरती हा 7वा खेळाडू बाद झाला. अजून काही बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला स्विच हिट करताना चांगलं टायमिंग जुळलंय विद्याधरच्या माध्यमातून. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार. रन्स मधील 4. चौकार. 3 रन. 43वा धावफलक आधी मागच्या बॉलमध्ये एक सिंगल आली होती. सेकंड साठी खेळाडू बाद झाला होता. 39 + 4
43 धावा धावफलकावरती आपण लागताना त्या ठिकाणी पाहता अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर अगदी 50च्या आसपास पोहोचेल त्या ठिकाणी अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ. आणि चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं बघा. आकाशही कौतुक करावं लागेल. बॅटरचा स्टान्स रीड करून मात्र रिव्हर्सचा फटका जो खेळला फलंदाज त्याला रोखण्यासाठी मात्र या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर उभा केलाय धाव वाचवण्यासाठी. इथे अगदी कव्हर्समध्ये फटका थोडंसं बीट केलं असं नक्कीच या ठिकाणी एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असं म्हणतो. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण होताना पाहिली. 1 रन या बॉलवरती आली. थेंबे थेंबे तळे साचे. परंतु आता अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती प्रथमतः राहुल घरत मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. लास्ट बॉलवरती एखादा ब्लास्ट त्याच्या माध्यमातून होईल का षटकार किंवा चौकाराचा हे पाहायचं आहे. राहुल घरत इथे क्लीन बोल्ड. क्या बात आहे. वेगवान यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे त्रिफळाची झाला फलंदाज राहुल. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती 8 गडी बाद 44. तर आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय मंचावरती उपस्थित सन्माननीय PSI पंडितजी पाटील साहेब वाशी APMCचे आपण त्यांना सन्मानित करूया. यस APMC पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत आदरणीय PSI पंडित पाटील सर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारी मंडळी आपले महाराष्ट्र पोलीस आदरणीय PSI पंडित पाटील यांचा यथोचित API माफी असावी API पंडित पाटील साहेब यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. API पंडित पाटील सर यांना आपण इथे सन्मानित करूया. खरं तर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान म्हटलं की महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे API पंडित पाटील सर यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. माहेरची उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. आणि त्यांच्या बरोबरीने सुप्रसिद्ध उद्योजक शेलगर आदरणीय प्रवीणदादा भगत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. चला 45 धावांचा पाठलाग करायचा. विंदने संघ आपली पहिली जोडी लगेच मैदानाकडे पाठवा. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनसभा आणि सेकंड इनिंगकडे आपण जाऊया. आमचे सिनियर समालोचक, आमचे उत्तम मार्गदर्शक, उत्तम निवेदक जीवनजी डाके सर बोरखार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच रोशन पाटील सर, मॅन फॉर तारा. जाऊया आपण मॅचकडे बोलूया का. खरं ते एका बाजूला बोरवाई विंदणे संघ, दुसऱ्या बाजूला अजनबी ओवळे. चला पहिली जोडी पाठवायची. चेंडूची फेकी मैदानामध्ये चेंडू पाठवायचे आहेत. 24 चेंडू 24 मध्ये बनवायच्या तब्बल 45 धावा. खरं त्याने पहिली सलामीची जोडी आपण पाहतो विंदणे संघाची. एका बाजूला असं उजव्या त्याचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला डावखोरा फलंदाज असे मग दोन्ही बाजूला. तर आज विंदणे संघासाठी सपोर्ट करण्यासाठी अनेक त्यांचे दिग्गज खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. बघा प्राध्यापक नाट्य कलाकार सभादार पाटील सर असतील किंवा अजित पाटील असतील, त्यानंतर ज्यांच्या सुंदर वास्तूला आभाळबाई नाव दिलं गेलं, ज्यांनी राजांचा जिरेटोप घातला असे आमचे श्रोता गजानन भाऊचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रल्हादजी पाटील असतील, त्यानंतर अनेक संपूर्णचे पाठराख यांचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल. रोशन सर, पावसाळी रबरी बॉलची स्पर्धा सुरू कोणी केली असेल तर मात्र ओवळे संघाने 12 महिने क्रिकेट खेळणारा हा मात्र गाव आहे की अनेक वर्ष अजनबी ओवळे आपण ज्याच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि आज एका बाजूला मरुआई विंदणे संघ तर दुसऱ्या बाजूला अजनबी ओवळे संघ. टार्गेट असेल बरोबर पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि मात्र ओवळे संघाने बनवल्या 44 धावा आणि 4 ओव्हरमध्ये बनवायच्या तब्बल विजय प्राप्त करण्यासाठी विंदणे संघाला 45 धावा. चेंडूची पाहणी करताना 2 फलंदाज आपण पाहतो. चेंडूची पाहणी का केली जातोय ते एखादा कंपनी ज्यावेळी चेंडू बनवतात आणि बनवताना एखादा जर क्रॉस चेंडू असला तो स्टेट उडत नाही, मग चेंडू चेंज केला जातोय. मात्र ही तपासणी चेंडूची केली. चेंडू सोपवला गेला पंचांकडे आणि येणार काही क्षणातच पंचांचा ग्रीन सिग्नल आणि होणार सामन्याला सुरुवात. TM ट्रॉफी 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल. समोर आहे स्ट्रायकिंगला
आकाश पाटील. तर नाश्ता आपण पाहतोय विंधणे संघाचा एक लिजंड क्रिकेटर गीतेश पाटील. आकाश एका बाजूला दुसऱ्या बाजूला गीतेश. तर सलामी गोलंदाज क्वालिफायर पंचांचं मनापासून वेलकम केलं जाईल, कारण या खऱ्या अर्थाने संपूर्ण दिवसभरात या रखरखते उन्हात पंचांना परमेश्वरला साक्ष ठेवून जो निर्णय दिला जातोय ते पंचांचं वेलकम. येणार ग्रीन सिग्नल आणि होणार सामन्याला सुरुवात. सलामी गोलंदाज विशाल गायकवाडचा पहिला चेंडू समोर असणार आकाशसाठी. 7 बॉलचा रनअप. टावकर गोलंदाज यावेळी एक सुंदर अनसाइडला टॅप केला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आहे. फिल्डर तैनात आहे, मात्र एक सिंगल मिळणार. एका सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि श्री गणेशाला सुरुवात केली गेली. पहिला चेंडू फेकला, 2 धावा आल्या. बरोबर 24 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 45 धावा. आज विंधणे संघ टाकीगावमध्ये देखील सुपर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. अगदी मनापासून अभिनंदन. त्यांच्या समोर मात्र अगेन्स्ट फाईट करतोय अजनबी ओवले संघ. विशाल गायकवाड पश्चिमेकडून हवा आहे. हवेचा फायदा दोन्ही फलंदाजांना उपयुक्त असेल. लेफ्ट हँड राव द विकेट्स. यावेळी सुंदर चेंडू ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप सिलेक्शन केला आहे. सुंदर प्रयत्न केला होता, परंतु चेंडू हातातून निसटला गेला. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते स्कोअरबोर्डवर 4. माझ्या समवेत आमचे गुणलेखक प्रितेश कोहली सुंदर हॅट्रॅकनी पाहायला मिळतोय. संपूर्ण जोखा लेखा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जरी समालोचक येत असला तरी मात्र या ठिकाणी गुणलेखक हा महत्वाचा आहे. आकाश काल वैयक्तिक 4 धावसंख्येवर 2 चेंडू फेस केले. अतिशय समतोल सुंदर ट्रॉफीचा आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. तर एका बाजूला गोलंदाज ज्या संघाने विश्वास टाकला तोच विशाल गायकवाड. क्या बात आहे. सुंदर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जाणार. 1 बॉल सीमा रेषे बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. सप्तमीपासून हे सुंदर धीम यांच्या माध्यमातून थँक्यू डीजे मास्टर. आज फलंदाज बाद चौकार षटकार झाल्यानंतर वातावरण मंगलमय करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची गीते ऐकत आहोत. त्यांचे मनापासून वेलकम केलं जाईल. 3 चेंडू फेकले, 8 धावा आल्या. विशाल यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडीचा पुरेपूर वापर केला गेला आणि हा मात्र 4था चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर वेग आणि वेगवान असा गोलंदाज विशाल गायकवाड अजनबी ओवले संघाकडून. ज्या संघनायकांनी विश्वास टाकला आणि मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय या दोन्ही संघांची. एका बाजूला बोरुआई विंधणे, दुसऱ्या बाजूला अजनबी ओवले. विशाल त्यासाठी यावेळी मात्र पॉलिथ्रीमध्ये 30 यार्डमध्ये झेल आहे, मात्र सुंदर झेल टिपला गेला आणि पहिला फलंदाज डागावरमध्ये आश्रयाला मिळतोय तो म्हणजे सलामीवीर आकाश पाटील. थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळात पेट पूजा करून एक रायगड भूषण आणि दुसरं द्रोणागिरी भूषण आमचे गुरुवर्य नितेशी पंडित सरांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेलकम, स्वागत असेल. त्यानंतर कालच ज्यांना 2 दिवसांपूर्वी द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं असं आमचे श्याम ठाकूर साहेब यांपर धुतुम यांचे आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. ना बंदूक की गोली से ना तलवार की धार से हमारे पंडित सर फेमस है, इस महाराष्ट्र की जनता के प्यार से. त्याचे मनापासून वेलकम केलं जाईल. बरोबर आकाश 4-5 चेंडू फेस केले गेले. वैयक्तिक 8 धावांचं योगदान दिलं गेलं. या पहिल्या षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी मात्र सज्ज आहे गोलंदाज विशाल गायकवाड. अनिकेत पाटील वन डाऊनचा बॅट्समन. कमी चेंडू जास्त धावा. अनिकेत पाटील स्ट्राईक केला पाहतो आपण. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील विशालचा समोर आहे उजवा त्याचा फलंदाज. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन बॉलचा वापर केला गेला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू घेणार सीमारेषेचा भेद आणि शेवटच्या चेंडूवर मिळतील मात्र 4 धावा आणि या 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या 1 बाद 12.
म्हणजे ज्यावेळी खऱ्या अर्थाने ओवळे संघाने सुरुवात केली गेली, सुरुवात सुंदर देखील झाली, खराब देखील झाली. म्हणजे ओवळे संघाचं पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स बाद झाले आणि धावसंख्या होती ती म्हणजेच 12. 24 चेंडू 24 मध्ये बनवायच्या तब्बल 45 धावा. यावेळी मात्र गीतेश खेळतोय, अद्याप ज्यांच्या वाट्याला चेंडू आला नाही आणि मात्र अनिकेतनं आपलं स्वतःचं खातं खुललं गेलं एका चौकारानं. 6 चेंडू फेकले गेले, धावसंख्या आल्या 12. आता होतं 18 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे, बनवायच्या टोटल 45 धावा. नवीन गोलंदाज, चेंज ऑफ पेस, विद्याधर बात्रे, एक लिजंड क्रिकेटर, अनेक वर्ष ज्यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव आहे आणि आज मात्र झुंजणार, फाईट करणार मोरोई विंदणे समोर. टीम ट्रॉफी 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं ते मनापासून वेलकम केलं जाईल. विद्याधर म्हात्रे एक 10-12 बॉलचा रणअप आहे. समोर मात्र आहे फलंदाज. पहिल्या चेंडू ओव्हर द विकेट्स. यावेळी जागेवर खेळण्याचा प्रयत्न, अपील केली, पंचांचे बोट उंच आणि पहिल्या चेंडूवर मात्र होतोय हा दुसरा फलंदाज बाद डगआउट मध्ये गीतेश पाटील. क्या बात आहे, सुंदर एकविरेचं या ठिकाणी गीत सॉन्ग या ठिकाणी सादर केलं गेलं. त्या चैत्र महिन्याच्या सप्तमीला कारल्याच्या डोंगर होणारा तो जल्लोष कोण विसरणार. की सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ते एकविरेला वंदन केलं जाईल. एका बाजूला अनिकेत पाटील वैयक्तिक खेळते 4 धावसंख्येवर, दुसऱ्या बाजूला सुजय विद्याधर. द विकेट यावेळी बॉडीचा वापर केला गेला, क्रॉस द लाईन, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, परंतु या चेंडूवर मात्र एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 2 बाद 13. आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले, 18 मध्ये 8 चेंडू फेकले गेले, 8 मध्ये आले तब्बल 13 धावा. बनवाच्या 45 आणि 45 धावसंख्या विंदणे संघाला हा सामना कमबॅक करायचा असेल तर. विद्याधर यांचा गोल ओव्हर द विकेट्स. यावेळी सुंदर हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता असली बिडॉनला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे मात्र एक धाव चित्याच्या चपल्यानं कंप्लीट केली गेली खरं. आणि त्यानंतर असं वाटलं होतं की 2 धावा मिळतील, परंतु ज्या ठिकाणी 1 धाव मिळायची त्या ठिकाणी मात्र 2 धाव मिळाले गेले. मला आठवण झाली ऑलिम्पिकचा खऱ्या अर्थाने अमेरिकेचा हुसेन बोल्ट याचा रेकॉर्ड्स आहे. बरोबर 100 मीटर त्यांनी 9.97 सेकंदांनी पॉईंट पार केलं गेलं. ती आठवण झाली या सुजलची आणि अनिकेतची. मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेने बरोबर धावसंख्या पाहायला मिळतोय 1 दशक आणि 5-15 अशी धावसंख्या. विद्याधर ओव्हर द विकेट्स. यावेळी सुंदर शॉट पाहायला मिळतो, अनसाइड ट्रॅप केला, फिल्डर आहे परंतु एकच धाव मिळणार. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धाव म्हणावं लागेल समाधान या फलंदाजाला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 2 बाद 16 धावसंख्या. खरं तर उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. घर बसल्या आपण आनंद घेता या सामन्यात, त्यांचं वेलकम. यावेळी पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, थोडा चेंडू मिस झाला हातातून, कॉल केला कारण चेंडू हातामध्ये होता, कॉल नाकारला गेला. एकच सिंगल मिळणार. थेंब थेंब तले साचे. सिंगल, डबल, चौकार, षटकार ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळणार आहे अगदी तशाच प्रकारे धावसंख्या देखील पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान गोलंदाजी केली होती. यावेळी मात्र षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 17. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले, 12 मध्ये आले 17 धावा आणि उर्वरित बरोबर 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि टोटल बनवायच्यात विजय प्राप्त करण्यासाठी तब्बल 45 धावा. तर उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. त्यानंतर पागोडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रणितजी पाटील यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतं. वेलकम, मोस्ट वेलकम प्रणितजी पाटील, मॅन फॉर पागोटे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. तर आता मात्र खऱ्या अर्थाने
टॉप गिअर टाकावा लागेल, एका बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रत्येक षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावांचं समीकरण आहे. अनिकेत पाटील खेळते वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि सुजल खेळते वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 28 धावा. सुप्रसिद्ध उद्योजक पनीरजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं वेलकम. हा मोठा तडाखा, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेमिसॉल, लॉप केलाय, चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. अतिशय सुंदर दरेबी संचालित केली गेली. ज्यांच्या मुले मंदिरात देव दिसला, ज्यांच्या मुले माझ्या सौभाग्य होतेंचा अखंड मलबट पाहायला मिळालं, त्या जाणत्या राजाला बाणाचा बुजरा की राजे आपण या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले नसते तर महाराष्ट्रच काय, पण या खऱ्या तरी महाराष्ट्राचं, या हिंदुस्थानाचं पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. त्या जाणत्या राजाला बाणाचा बुजरा. ओल्या आपण मॅचमध्ये नवीन फलंदाज पाहतो आपण. एका बाजूला सुजल आहे तर दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रियांशू आणि सुजल. आता मात्र खऱ्या तर जबाबदारी असं संपूर्ण टीमची चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र ओवळी संघाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आदेश यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पसला जातोय. जेवढे डॉट चेंडू निघतील तेवढं मात्र प्रेशर असेल तर मात्र फलंदाजांवर. पुन्हा एकदा काळमंत्र देताना सुजल आणि प्रियांशू. आज अनेक विंदानी संघांचं पाठीराखी आपण पाहतोय, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्या सर्वांचं वेलकम. कारण सिनियर खेळाडू आहेत बरेच जण. दुसऱ्या बाजूला आदेशी काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो. एक षटकार आला देखील पहिल्या चेंडूवर. यावेळी पुढचा चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहे, मग टायमिंगला मात्र सुंदर झेल टिपला गेला आणि हा होतोय मात्र चौथा फलंदाज बाद मोरोई विंदाने संघाचा. क्या बात आहे. फलंदाज त्यांच्या समवेत मात्र पाहायला मिळतोय सुजल. एका बाजूला सुजल, दुसऱ्या बाजूला सूरज.
दोन्ही एकाच राशीचे मात्र, परंतु राशीवर काहीच नाही. रावणाची एकच होती, कर्म चांगले करावे, बॅटिंग चांगली करावी लागेल, तेव्हा सामना कमबॅक करू शकता. आदेश काय आदेश देतोय, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय आदेशशी. आणि यावेळी मात्र षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर मरोई बिंदणे संघाची धावसंख्या 24. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. काय सुरुवात केली होती मात्र आदेश, आकाशाने गीतेशने अप्रतिम सुरुवात केली होती, परंतु मात्र 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. आता खऱ्या अर्थाने करोया मरो अशा अवस्था बिंदाणे संघाची. पाण्यात देव ठेवण्याची वेळ आहे मात्र बिंदाणे संघावर, परंतु क्रिकेटमध्ये 36 धावसंख्या देखील निघाल्या आहेत एका षटकामध्ये आणि 6 चेंडूमध्ये. ज्या संघनायकानं त्यांनी गोलंदाजीवर विश्वास टाकला गेला, विशालने गोलंदाजी केली, 12 धावा दिल्या, विद्याधरने सुंदर गोलंदाजी केली, 1 विकेट घेतला, 5 धावा दिल्या, आणि आदेशने मात्र गोलंदाजी केली, 1 विकेट घेतला, 2 विकेट घेतले आणि 7 धावा दिल्या. शेवटचा गोलंदाज सतीश म्हात्रे. 6 चेंडू 6 मध्ये बनवायच्यात, 21 धावा. पहिला चेंडू समोर आहे, ओव्हर द विकेट्स. यावेळी मात्र क्या बात आहे, आउट ऑफ स्टंप उजव्या अष्टीवर चेंडूची पीक होती. पहिला चेंडू डॉट. जेवढे चेंडू डॉट निघतील तेवढं मात्र प्रेशर आणि प्रेशर असलेल्या दोन्ही फलंदाजांवर डिप्रेशनमध्ये खेळताना आपण पाहतोय. आता मात्र मोठ्या फटक्यांशिवाय तुम्हाला पर्याय नाही. 5 चेंडू आणि 5 मध्ये बनवायच्या तब्बल 21 धावा. यावेळी हेलिकॉप्टर लुक यांचा प्रयत्न होता, लॉंग अनलॉक फिल्डर आहे. एका सिंगलने मात्र ओवळे संघाला काहीच फरक पडणार नाही. एखादा 2 धावा नक्कीच स्कोरबोर्ड प्रितेश कोहली, थँक्यू व्हेरी मच. जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र ओवळे संघाला फरक पडू शकतोय, परंतु 2 चेंडू फेकले, 2 मध्ये आल्या 2 धावा. तब्बल 4 चेंडू 4 मध्ये 19 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 चौकार मारावे लागतील किंवा 3 षटकार एखादा अवांतर चेंडू गेला तर. ओव्हर द विकेट्स. पुण्याचा लुक दिला, हेलिकॉप्टर ऑन साईडला ट्रॅप केला, फिल्डर आहे, एका हाताने चेंडू पकडला गेला, पुन्हा 2 धावा मिळतील. थोडा क्रॉस थ्रो केला, चेंडू कलेक्ट झाला नाही, त्याचा फायदा उठवला फलंदाजानं. जिथे 1 मिळायची धावा मिळाल्या 2. एकंदरीत 3 चेंडू फेकले, 3 मध्ये आले तब्बल 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 मध्ये 17 धावांची आवश्यकता. आता मात्र 3 षटकार मारावे लागतील. 3 चेंडून 17 धावा. काय मॅच होती आहा से आहा तक. यावेळी मात्र मोठा तडाखा, परंतु ग्राउंड शॉटनं मिक्सली लॉंग ऑफला चेंडू जातोय, सुंदर कलेक्ट केला गेला. खऱ्या अर्थाने अजनबी ओवळे संघाचे पाठीराखे खुश, टाळ्यांचा गजर त्यांच्या संपूर्ण टीमसाठी आहे. अंतिम आता मात्र औपचारिकता असेल. 2 चेंडू आणि 2 मध्ये 17 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 17 धावा औपचारिकता शिल्लक पूर्ण करायची आहे. सतीश म्हात्रे. यावेळी मात्र उंची जास्त आहे, लॉंग ऑन दिशेने 2 प्लेयर्स आहेत, झेल होऊ शकतोय का. मात्र 5व्या चेंडूवर सुंदर झेल टिपला गेला, फलंदाज डगआउटमध्ये. मात्र या षटकातील या इनिंग्स मधला असेल मात्र अंतिम चेंडू. 17 धावांची आवश्यकता मरोई बिंदणे संघाला. आशिषने मात्र काय सुंदर झेल टिपला गेला, त्यानंतर अक्रूल. एक औपचारिकता असेल, शेवटचा 1 चेंडू मात्र शिल्लक. असं वाटलं नव्हतं की सुरुवात मात्र सुंदर झाली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना आदेशने मात्र छान सुंदर गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलं संपूर्ण बिंदणेच्या प्लेयर्सला. आणि मात्र या इनिंग्स मधील हा आहे अंतिम चेंडू. आज खऱ्या त्याने ज्यांचा आपण आवाज ऐकलात, आमचे गुरुवर्य रायगड भूषण नितेजी पंडित सर, श्याम ठाकूर सर, आणि एक लिजंड क्रिकेटर समालोचक खऱ्या त्याने रोशन पाटील सर, मॅन फॉर तारा. अंतिम चेंडू राऊंड द विकेट सतीश म्हात्रे यांचा. चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसवला गेला आणि बरोबर अजनबी ओवळे संघानं 17 धावांनी मात्र हा सामना जिंकला गेला. दोन्ही संघाचं अभिनंदन. कारण विंदणे संघ व्हाईट कार्डवर आपल्याला एंट्री मिळाली गेली, परंतु क्रिकेट आहे, आपण सहभागी झालात. आपलंही मी टीएम ट्रॉफी 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आपलं देखील खरं अभिनंदन करतोय आणि या ट्रॉफीमध्ये वेलकम